नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हाहाकार माजलेला आहे काही अटॅच झाला मराठवाड्यामध्ये. असेल तर एरवी अवर्षणग्रस्त शेअर करा. मराठवाडा आज नाही, पाण्याने चिंब चिंब कॅम्प भिजलेला आहे. ओला दुष्काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री, मंत्र्यांची पूर्ण रांगच मराठवाड्याच्या बांधावर दिसायला लागलेली आहे. डिझास्टर टुरिझम करतंय सरकार, पण सरकार मदत करणार नेमकं केव्हा हा प्रश्न आहे. आणि त्या कॅन्सल दाबू नको. प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शेअर कृषी दाबायचं, पत्रकार शेअर आहेत झाल्यावर. कृष्णा जोमेगावकर, आणि शेतकरी विषयक अभ्यासक जे आहेत संतोष गव्हाणे, हे आपल्या सोबत आहेत. आता मी अधिक प्रस्तावना न करता, संतोष गव्हाणे, मी आपल्याला असं विचारतोय की तुम्हाला आता या क्षणाला या दिवशी काय वाटतं की आता सरकार फिरतंय मराठवाड्यामध्ये, ओला दुष्काळ वगैरे हे सगळं आपण बघतोय, त्याची चर्चा होतीये. तर तुमचं आता काय मत आहे, तुमचं काय निरीक्षण आहे या परिस्थिती संबंधी? खरं तर हे महाराष्ट्रावर खूप मोठं संकट आहे. त्यात त्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातले काही जिल्हे, यामध्ये खूप मोठं शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे. अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे. मोठा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टी सगळीकडेच अटॅच झालेली फाईल आहे. आहे का? अतिवृष्टी म्हणावं का, याला नेमकं काय म्हणावं हा प्रश्न आहे. कारण अतिवृष्टीचेही सर्व आकडे पार केलेले आहेत. एवढा पाऊस येथे या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रचंड मोठ्या नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सरकार म्हणून, सरकारी एक पालक म्हणून, मायबाप म्हणून त्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पाहत असताना आज 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 आपण पाहतोय की सरकारचे स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळ सुद्धा शेतकऱ्याच्या शेतावर किंवा बांधावर किंवा दारामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. इथपर्यंत मला त्यांचं कौतुक आहे. ठीक आहे, एखादं मोठं संकट आहे, नेता सर्व जर आले तर तेवढंच लोकांना समाधान वाटतं की आपल्या पाशी कोणीतरी आहे आणि ते यायलाच पाहिजे. पण खरी मूळ जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आपण इथे येऊन नेमकं साध्य काय करणार आहात का? पूर परिस्थिती पाहून एक मस्त म्हणजे पिकनिक करायची आपल्याला, का खरंच शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्यांना म्हणजे आयुष्यात उभं राहण्याकरता तुम्ही ताकद देणार आहात, का फक्त तुमची पिकनिक आहे? ज्या वेळेस जपानवर हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला होता, तीच तेच पद्धतीचं मोठं नुकसान आज शेतकऱ्यांचं झालंय. मी मोठ्या गांभीर्यपूर्वक बोलतोय. त्याच पद्धतीचं आज शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतात काही राहिलेलं नाही, गावानं पाणी घुसलंय, घरात काही राहिलेलं नाही, खायला आज खायची व्यवस्था नाही, जनावरांना चाऱ्याची व्यवस्था नाही, लाईट नाही. सगळ्या गोष्टी आज अंधकारमय सगळ्या खेडेगावामध्ये झालेल्या आहे. आता सरकारकडून अपेक्षा अशा आहेत, सरकारने मदत जाहीर केली. नांदेड जिल्ह्याला आम्हाला एकरी 3400 रुपये म्हणजे 85 रुपये जवळपास गुंठा, अशा प्रकारची त्यांनी मदत डिक्लेअर केलेली आहे. 3400 रुपये म्हणजे यावर्षी मला वाटतं सोयाबीनची एक बॅग घ्यायला 3400 ते 3800 रुपये लागत होते. म्हणजे सरकार कोण्या विचारानं, कोण्या म्हणजे अभ्यासानं हे पैसे मंजूर केले? एकीकडे म्हणतात की एनडीआरएफच्या निकषानुसार देतोय, पण एनडीआरएफचे निकष तुम्ही स्वतः आता 25 मध्ये काहीतरी बदलले, 1 हेक्टर कमी केले. आणि कोल्हापूरला मदत करत असताना तुम्ही 4 पट मदत केली एनडीआरएफच्या निकषाच्या. महागाई निर्देशांकाचा विचार करून एनडीआरएफच्या निकषात बदल झाला पाहिजे. आज सोनं कुठं गेले? महागाई निर्देशांक सोन्याच्या याच्यावर ठरतं, तर मग आज एनडीआरएफच्या निकषात बदल झाला पाहिजे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असते वेळेस किमान एकरी 50,000 रुपये आज सरकारने द्यायला पाहिजे होते, तर कुठेतरी शेतकरी उभा राहील. आज नांदेड जिल्ह्याला 535 कोटी 34 कोटी दिले म्हणतात, पण मी सांगतोय नांदेड जिल्ह्यात 10,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे शेतीचं, शेतकऱ्यांचं. कारण एकरी आपण पीक विमा जरी काढला तर हेक्टरी 50,000 काढतो आणि 6.5 लाख हेक्टरवरचं आमचं उभं पीक इथं जळून नष्ट झालंय. मग अशा वेळेस सरकारने मदत करत असताना भरीव मदत करावी, जेणेकरून त्यातून शेतकरी उभा राहील. असं 3400 रुपये एकरी देऊन जर तोंडाला पाणी पुसणार सरकार असेल, तर निश्चितच हे चुकीचं आहे. आणि सरकार फक्त मजा मारायसाठी आणि पिकनिक करायसाठी इकडे आले, असा त्याच्यातून मेसेज सरकारकडे जाईल. हा कृष्णा, तुम्ही आता ऐकलंय की हे संतोष काय म्हणालेले ते. तर तुम्ही कृषी बरोबर पत्रकारिता आहे सर. करता, तुम्हाला अनेक वर्षांचा अनुभव आहे. आता हे एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल, यांचं मदत कार्य आणि त्यांचे निकष वगैरे हे सगळे लक्षात घेता
आता हे महायुतीचं जे सरकार आहे, या सरकारने जे 2100-2200 कोटी रुपये ताबडतोब ते तरतूद केलेली आहे, काल असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी. आणि आज ते मराठवाड्यात येऊन गेलेले आहेत. सोलापूर अनेक ठिकाणी ते स्वतः त्या गावांमध्ये फिरलेले आहेत. तर आता त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही आता नेमकं काय कसं करणार आहात. तर ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंचनामे जलद गतीने होत आहेत आणि त्यानुसार मदत वाटायला आम्ही सुरुवात केलेली आहे. आता हे सांगा की ओला दुष्काळ जाहीर करणं तो फक्त शाब्दिक गोष्ट आहे असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? आणि जसं ह्या संतोष गावाने यांनी सांगितलं की अगदी तुटपुंजी मदत आहे, म्हणजे दर गुंठा काय 85 रुपये वगैरे अशा पद्धतीची आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय निरीक्षण आहे? मुळात सर, महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय. आज शासनाची जरी आकडेवारी नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर 6.5 लाख हेक्टरवर पिकाचं नुकसान त्यांनी आकडेवारीनुसार दाखवतंय. पण त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि यावेळेसचं नुकसानीचं जे प्रमाण आहे ते शासनाच्या निकषात न बसणारं, म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे की ते कधीच न भरून येण्याच्या पलीकडे आहे. आता शासन ज्यावेळेस फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जुन्या निकषामध्ये बदल करून वाढीव मदत केली होती. किमान अधिकची मदत यावेळेस करणं अपेक्षित होतं. 8 सप्टेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2024 हे दोन शासन निर्णय यापूर्वी आलेले आहेत. आणि यामध्ये त्यांनी प्रचलित दरानुसार, आजचे प्रचलित दराने जे मदत जाहीर केली, जिरायतीसाठी 8,500 रुपये हेक्टर, बागायतीसाठी 17,000 आणि फळपिकासाठी 22,500 हे प्रचलित दर आहेत आणि याची मर्यादा आहे 2 हेक्टर पर्यंत. आणि ज्यावेळेस मागच्या वेळेस शासनाने 2 वेळा शासन जी आर काढून वाढीव दर दिले त्यावेळेस जिरायतीसाठी 13,600, बागायतीसाठी 22,500 आणि फळपिकासाठी 36,000 रुपये हे प्रति हेक्टरी दिलतं. आणि प्रति हेक्टरची मर्यादा ही 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आली होती. मग यावेळेस सरकारच्या असं का लक्षात येत नाही की 22 किंवा 24 पेक्षाही कितीतरी मोठ्या प्रमाणात यंदा नुकसान आहे. तर बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच संघटना, बऱ्याच वेगवेगळ्या स्तरावरून वाढीव मदतीची मागणी होत असताना शासन जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पंचनामे करू, दुष्काळाचा निकष जे काय असेल त्या पद्धतीने आम्ही करू. पण यावेळेस त्या मागच्या नुकसानीपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान असल्यामुळं शासनानं वाढीव दरापेक्षाही कितीतरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे होती. कारण यावेळेस नुसतं पिकच नाही तर शेतकऱ्याची माती सुद्धा वाहून गेली. आणि आपण विचार करतो की शेतकऱ्याच्या शेतीतला जो मातीचा सुपीक थर असतो तो 6 इंचापर्यंत असतो आणि तो एकदा जर वाहून गेला तर ती जमीन पुन्हा सुपीक होण्यासाठी किमान 10 वर्षाचा कालावधी लागतो. ह्या सर्व बाबीचा विचार केला तर यंदा महाराष्ट्रामध्ये शेतीचं आणि शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. तरी शासनाने निकष किंवा दुष्काळी आणि अतिवृष्टी या बाबतीमध्ये अडकून न पडता यावेळेस शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आणि सरसकट पंचनाम्याची कोणत्याही प्रकारची वाट बघायची गरज नाही. आपण व्हिज्युअल पाहतो वेगवेगळ्या चॅनेलवर, कुठंच काही शिल्लक राहिलं नाही. शेतकऱ्याचं पशुधन गेलंय आणि शेती पिकाचं तर खूप मोठ्या प्रमाणात झालंय, नुकसान झालंय. त्यामुळे शासनाने या बाबतीत गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आणि याच्या सोबतच दुसरा एक विषय आहे पीक विम्याचा. याच्यापूर्वीची जी पीक विमा योजना होती तर त्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना त्यावेळी नुकसानीचं भरपाई मिळण्यासाठी काही ट्रिगर लागू केले होते. ते ह्या नवीन पीक विमा योजनेमध्ये ते ट्रिगर बंद केलेले आहेत. केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जे काही उत्पादकता ठरेल त्याच्या आधारावर तुमचा आवाज म्यूट झालाय. नैसर्गिक आपत्ती बोला आणि बोला. मध्य हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती
या दोन घटकांतर्गत म्हणजे या दोन ट्रिगर अंतर्गत यापूर्वी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई मिळाली होती. शासनाने अशा शेतकऱ्यांना जे मदत मिळवून देणारे घटक होते तेच बंद केलेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना दुहेरी फटका आहे. एकतर जुन्या दरानुसार निकषानुसार शासन मदत करणार आणि पीक विम्यामध्ये जे महत्वाचे बदल केलेत ते पण शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही. असा दुहेरी संकटामध्ये शेतकरी आहे. हा, संतोष गव्हाणे आता यांनी सांगितलंय पीक विम्यापासून तर अगदी सगळ्या गोष्टी, म्हणजे पिकांचं कसं नुकसान आहे, खरीप पिकं वगैरे सगळं, म्हणजे त्याचं आता ते निकष निकष करत बसले तर ते वेळ लागेल त्या सगळ्या गोष्टीला. आता केंद्र सरकारने काय केलं पाहिजे, जसं तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की कोल्हापूर सांगलीच्या दरम्यान 2019 मध्ये ओला दुष्काळ सदृश्य स्थिती असं त्याला ते नाव दिलं होतं. केंद्र सरकारने 3800 कोटी रुपयांची मदत त्यावेळेला केली. अगदी बरोबर. तर आता ते तर डबल इंजिनचं सरकार आहे. तर आता काय वाटतं तुम्हाला? होय. यावेळेसचं संकट एवढं मोठं आहे, त्यावेळेस फक्त कोल्हापूर आणि सांगली चिपळूण असे 2-3 जिल्ह्याचा मर्यादित ते संकट होतं. आणि आता पाहतोय की महाराष्ट्र अर्ध्याच्या वर पाण्यात वाहत आहे. 30 शेती जिल्हे वाहते, 30 घरदारं जिल्ह्यांना वाहत आहेत, फटका माणसं बसलेला आहे. गेलेली. 30. 30 जिल्ह्यांना फटका बसलाय. म्हणजे मोठी शहरं वगळता सर्व महाराष्ट्र आज पूरमय झालेला आहे. एका जिल्ह्यासाठी जर केंद्र सरकारने 4,000 कोटीची मदत केली असेल तर 4 × 12 मला वाटते 1,200 कोटीची मदत आता यावेळेस केंद्राने केली पाहिजे महाराष्ट्रासाठी. आणि महाराष्ट्र सरकारची आर्थिक आपण परिस्थिती पाहता त्यांची तिजोरी खाली आहे. आपण सगळ्याच्या याच्यातून पाहतोय की ज्या त्यांनी निवडणुकापूर्वी योजना आखल्या, निवडून येण्यासाठी ज्या काही योजना, त्याच्यात लाडकी बहीण असेल व अशा अनेक योजना आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही. पण एवढं मोठं संकट आहे की अशा वेळी सरकारने केंद्राची मदत घेतली पाहिजे आणि केंद्राने सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सापत्निक वागणूक न देता मोठ्या मनानं त्यांनी किमान 100 कोटीची मदत महाराष्ट्राला केली पाहिजे. आणि जर महाराष्ट्र सरकारला सुद्धा पैशाची चणचण भासत असेल तर जो शेतकरी विरोध करत आहेत, ज्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आज विरोध करत आहेत, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा महामार्ग होता कामा नये. तर माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, तुम्ही किमान 5 वर्षाकरता त्या हायवेला स्थगिती द्या आणि तो पैसा शेतकऱ्याच्या पुनर्वसनासाठी व शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी वापरा. हा पैशाचा प्रश्न तुमचा सुटेल आणि शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटेल. आज महाराष्ट्राचा कणा, आर्थिक कणा शेतकरी आहे. तुम्ही किती जरी नाकारलं जीडीपी मध्ये असं तसं उलट्या सुट्ट्या काही जरी गप्पा मारल्या तर कोरोना सारख्या काळात पाहिलं की पूर्ण देशाला शेतकऱ्यांनी जगवलं. शेतकऱ्यांनी देशाचा जीडीपी टिकून ठेवला, नाहीतर भारताची अर्थव्यवस्था 100% कोलमडली होती. मग तुम्ही अशा जी संकट काळात जे देशाचे रक्षण करतात, देशाच्या अर्थव्यवस्थेचे रक्षण करतात, अशा शेतकऱ्यांना तुम्ही अशा संकट काळात वारावर सोडणार का? महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे देशामधलं. शेतीच्या दृष्टीने जर विचार केला, भौगोलिक दृष्ट्या विचार केला, महाराष्ट्र हे अन्नाचं भांडार समजलं जातं, साखरेचं भांडार समजलं जातं, तेल बियाण्याचं भांडार समजलं जातं. या ठिकाणी तांदूळ पिकतो, सगळ्या फळ बागा आहेत, सगळ्या गोष्टी महाराष्ट्र देशाला पुरवण्याची ताकद असणार हे राज्य आहे. अशा वेळेस राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा याचा थोडा एक सहानुभूतीपूर्वक आणि एक चांगला म्हणजे चांगला विचारपूर्वक एक निर्णय घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्राला यामध्ये खरंच मोठ्या ताकदीने मदत केली पाहिजे. तुम्ही 30 जिल्ह्यामध्ये एवढं प्रचंड नुकसान आहे, मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला याचा फटका बसलेला आहे. त्यामध्ये नांदेड, धाराशिव आहे, बाजूचा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, बाजूचा म्हाडा जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यातला म्हाडा व सोलापूरचा पूर्ण परिसर, कर्नाटकच्या बॉर्डर पर्यंतचा जो पट्टा आहे, सीना नदी आणि त्यात आसपासच्या नद्याचा जो पट्टा आहे, तो पूर्ण आज आपण पाहू शकतो की तिथे माणसाला जाता येत नाही. पंचनामा करायचा तर विषय दूर आहे, तिथे पंचनामा करायचा असेल तर हेलिकॉप्टरने पंचनामा करावा लागेल. एवढी तिथं भीषण आज परिस्थिती आहे. वेगवेगळ्या आपण माध्यमातून पाहतोय, तिथं माणसाला जाता येत नाहीये. हे जे मंत्री येत आहेत यांना सुद्धा कुठेतरी बैलगाडीमध्ये थोडंफार मध्ये नेऊन दाखवून आणतायत किंवा ट्रॅक्टरमध्ये बसण्याचे नाटक करतायत. यांची सुद्धा हिंमत नाही कुठेतरी मध्ये जायचं. एक कोणीतरी शिवसेनेचे खासदार, मला वाटतं ओमराजे, कुठेतरी पाण्यामध्ये ओमराजे त्यांनी निंबाळकर. हिंमत केली. पण मला असं म्हणायचं, निंबाळकर, मला असं म्हणायचं नाही की मंत्री महोदयांनी एकदम पाण्यातच जाऊन लोकांना वाचवलं पाहिजे, त्याची गरज नाही. पण तुम्हाला ज्याच्यासाठी लोकांनी मतदान दिले ना, त्या बाकीचे एनडीआरएफचे जवान त्यासाठी सक्षम आहेत, ते करतील ते काम. तुमचं जे काम आहे ना,
तुम्ही त्यासाठी शेतकऱ्यासाठी लढा. तुम्ही आज या घडीला शेतकरी मेला नाही पाहिजे. गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अवस्था अगोदरच वाईट झालेली आहे. आणि 15-20 वर्षापूर्वी सोयाबीनला जो भाव होता तो आज भेटतोय. 15-20 वर्षाखाली गव्हाला, केळीला ज्या ज्या पिकांचे भाव होते ते आजही तेच भाव आहेत. आणि एकीकडे खताचे भाव भरमसाठ वाढले, औषधाचे भाव 30-30 पटीमध्ये वाढले, मजुरी वाढली, ट्रॅक्टरच्या डिझेलचे रेट वाढले, ट्रॅक्टरचे रेट वाढले, मशागतीच्या अवजारांचे रेट वाढले. या सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात आहे. या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. प्रत्येक शेतकरी आज लाखोच्या, तुम्हाला कल्पना नाही की छोटा 5 एकरवाला, 4 एकरवाला शेतकरी सुद्धा आज 30 लाख 40 लाखाच्या कर्जाच्या खाईत लोटला गेलेला गेल्या 10-15 वर्षामध्ये. ही परिस्थिती गावगाड्यामध्ये आहे. आज सध्या जे खेडी जगत आहे ती बचत गटाचे पैसे उचलून सण किंवा मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि घरचा किराणा भरण्याचं काम चालू आहे. मला माहिती आहे, मी जवळच्या सर्व शेतकऱ्यांना जवळून शेतकऱ्यामध्ये मी काम करतो. मजुरांचे पैसे द्यायचे असतील तर बचत गटात जाऊन त्यांना अर्ज करावा लागतो. मायक्रो फायनान्स वाल्यांकडून त्यांना कर्ज घ्यावं लागतं आणि तेव्हा कुठं मजुराचे पैसे दिल्या जातात. म्हणजे शेतकरी रोजच्या रोज कर्जाच्या खाईत ढकलल्या जातोय. याला सरकारी धोरण कारणीभूत आहे. आणि त्याही परिस्थितीत जे आहे ते सर्व जर वाहून जाणार असेल, हे लाखो शेतकरी लोक एक तर मरणाच्या दारात जातील, नाहीतर मग हे हातात शस्त्र घेऊन सरकारच्या विरोधात लढायला उभे राहतील. अशी परिस्थिती गावगाड्यात झालेली आहे. म्हणून सरकारने येणारं संकट टाळण्यासाठी बाजूच्या देशामध्ये पाहतोय आपण, श्रीलंका झाली, बांगलादेश झाला, आताच पाहिलं आपण नेपाळमध्ये जे घडलं, ते जर आपल्याला आपल्या देशात घडवायचं नसेल तर सरकारने गांभीर्याने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणून शेतकरी जगला पाहिजे. सर्वप्रथम तर शेतकरी ओला दुष्काळ, शब्दछल काहीच बोलायचं नाही. डायरेक्ट सांगायचं शेतकऱ्याचे आम्ही या संकटामध्ये जेवढं शेतकऱ्यावर कर्ज आहे आम्ही 100% आम्ही सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी, तुमचे पालक, तुमचे मायबाप म्हणून आम्ही भरून टाकू आणि तुम्हाला हे उभं नवीन कर्ज देऊ असं म्हणून तात्पुरती एकरी 50,000ची जरी मदत सरकारने शेतकऱ्यांना केली, निश्चितच या सरकारचे गोडवे आयुष्यभर शेतकरी गातील आणि महाराष्ट्र राज्य हा देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम शेतीच्या माध्यमातून होईल. हेच मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे. हा कृष्णा, तुमचा हा कॅमेरा नीट करा. एक मिनिट. हा, ठीक आहे. हे बघा, हा तुम्ही हा आता सर. हे शेतकऱ्यांचं म्हणजे जे कर्जाच्या खाईत तो असतो, जगतो, मरतो, ते सगळं आपण नेहमी बोलत असतो, त्रिकाळ तेच सगळं चाललेलं आहे. आणि मात्र काय की राजकारणी म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, हे काही शेतकऱ्यांकडून वाहवा कधीच मिळवत नाही, कारण ती सगळीच परिस्थिती विचित्र आहे. आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील शेतकरी अंगा म्हणजे अक्षरशः तिथून ते काढता पाय त्यांनी घेतला संभाजीनगर जिल्ह्यामधून. गावकऱ्यांनी घेरलं होतं. दुसरीकडं तुमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे ते लाडके खास प्रताप सरनाईक, आपले पालकमंत्री तिकडचे धाराशिवचे, ते दोघांचे फोटो टाकून आणलं त्यांनी. ते ट्रक आणले, ते पोते आणले, त्याच्यावर आधी त्यांचे छायाचित्र. त्याच्यामुळे ते गावकरी लगळे संतापले की तुम्हाला आता इथं प्रचाराचं सुस्त आहे का सगळं. शेडले हे असं सगळं चाललेलं आहे. ते सगळं आनंदी आनंद तिथं आहे. मरतात शेतकरी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सांगितलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू, काय जसं आता तुम्ही लाडकी बहीण वगैरे तो सगळा उल्लेख केलेला आहे. आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर 9,35,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. इतकं मोठं कर्ज आहे. आणि मग ह्या ज्या सगळ्या लाडकी बहीण वगैरे अशी ते रेवड्या वाटप, म्हणजे एक काळ असं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी ते आपला म्हणायचे की तुम्ही रेवड्या वाटताय, अमुक करताय, अमुक करताय. आता हे रेवड्यावरच जिंकलेले सगळे. आता शेतकरी हा जो घटक आहे, जो तुम्ही जसं वर्णन केलेलं आहे की जवळपास 60% लोकसंख्या ही शेतीवर प्रत्यक्ष अवलंबून आहे सगळी. अशा परिस्थितीमध्ये का महत्व दिलं जात नाही, का हे प्रश्न प्रलंबित राहतात. आता बघा कृष्णा, तुम्ही पत्रकार हा म्हणून सर. अनेक गोष्टी या कव्हर करत असता. तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरता, ग्रामीण भागामध्ये राहता. तर तुम्हाला हे पंचनामे लवकर होतील, पंचनामे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या हातामध्ये ती रक्कम पडेल किंवा काय, तुम्हाला काय वाटतंय आता? म्हणजे नजर पाहणी केली पाहिजे, सरसकट मदत झाली पाहिजे, किंवा जसं तुम्ही मागाशी सांगितले की दर 2 हेक्टरला किती 8,500 वगैरे, फळ पिकांसाठी काय, बागायतीसाठी काय, हे तुम्ही सगळे आकडे सांगितलेले आहेत की
म्हणजे कशा प्रकारे मार्ग निघू शकतो याच्यामध्ये? मुळात सर, नुकसानीचं प्रमाणच इतकं मोठ्या प्रमाणात असल्यामुळं शासनाने विना विलंब वाढीव दरापेक्षा आणखी काही देता येईल का याचा विचार केला पाहिजे. तरच कुठंतरी आपण शेतकऱ्याला उभं करू. अन्यथा यापूर्वीच शासन सत्तेवर येण्यापूर्वी जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्याच्यापासून शासन कुठंतरी दूर जात आहे, आणि तो तो शेतकऱ्यांचा रोष असताना पुन्हा हे नैसर्गिक संकट आणि सर्वात महत्वाचं याला लागून जो शेतकऱ्याचा रोष आहे तो पडलेले शेतीमालाचे भाव, हम्म. या सर्व बाबीचा जो रोष आहे तो या पुढे येताना दिसत असेल. एक तर कर्जमाफी तर द्यावीच लागेल, कारण का शेतीमालाचे दर आता संतोष गव्हाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागील 10 ते 15 वर्षापूर्वी जे होते तेच आहेत, आणि बाकी इतर शेतीचा उत्पादन आधारित जो खर्च आहे तो कित्येक पटीनं वाढलाय, मग तो वेगवेगळ्या स्वरूपाचा असेल. मग हा विचार करता शेतकऱ्यांना तर आवश्यकच आहे, आणि त्या अनुषंगानेच आज 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 जे संकट उभं राहिलंय तर त्या संकटामध्ये शेतकऱ्यांना जर आपल्याला उभं करायचं असेल तर विनाविलंब तात्काळ पंचनामे पंचनामे खरं तर पंचनाम्याची गरजच नाही. इतकं शिल्लक राहण्याचं कारणच नाही. शिल्लक ते काय क्षेत्र राहिलेलं पंचनामे असं तुम्ही कुठं काय? दिसत नाही. पंचनामा काय, आता मुलांचे दप्तर गेलेले आहे, सगळं साहित्य गेलेलं आहे, भांडी कुंडी गेलेली आहेत, हे गेलेलं आहे, ते गेलेलं आहे. म्हणजे काय त्या पाण्यात सगळं केलेलं आहे. तुम्ही पशुधन चिमुरडीच्या गेलंय. डोळ्यातले अश्रू बघा, सगळ्या चॅनलवर वगैरे ते दाखवलं जात आहे. त्या पोरांना इतकी भीती बसलेली त्या पाण्याची. हे कसले तुम्ही पंचनामे करणार आहेत? आता ही माती खरवडली गेलेली आहे, सगळ्या नाही नाही सर, पिकांचं नुकसान झालेलं आहे. खरीपाचे सगळेच पिकं गेलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि मग तुम्ही कशाचं हे करणार आहे? म्हणजे आता काय, आता ह्या परिस्थितीत काही उतारा पंचनामे शोधणार आहे तुम्ही या पिकाचा, का साखरेचा, याचा, ऊसाचा, अमुक, ह्या सगळ्या गोष्टींचा? आता कापूस आहे, सोयाबीन नाही आहे, सर, तूर आहे, सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे. बरोबर. आणि आता रब्बी पुढे येणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे सरकारनेच सगळं करावं असं जे आपण म्हणतोय, तर ते सरकारलाच ते करावं लागणार आहे. कारण तुम्ही ही जी सगळी व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, जसं तुम्ही सांगितलं की मायक्रो फायनान्स वगैरे याच्या त्याच्याकडून घेत ते सगळं करावं लागतं. तो कर्जातच तो मरतोय तो शेतकरी. तर संतोष गव्हाणे, तुम्ही सांगा, तुम्ही ग्राउंड लेवलला काम जी. करता, तर नेमकं हे जे अर्थकारण आहे आता याच्या पुढचं, या परिस्थितीला धरून सांगा की किती काळ लागणार आहे, कशा प्रकारे पिकांचं पुढचे येणारे पिकं कसे हे होणार आहेत. तुम्ही ते सगळं सांगितलं की त्या बियाण्यांच्या खर्चापासून खतं असतील, कशी महागाई वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. तर आता नेमकं काय केलं म्हणजे सरकारने, या आर्थिक मदतीशिवाय सरकारने अजून काय केलं पाहिजे? आता ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, तेव्हा आता हे पाऊस उघडेल आणि शेतात जायसारखं दिवस येतील, त्यावेळेस हे शेतातला काडी कचरा शेताच्या बाहेर काढण्यासाठी एकरी 4-5 हजार रुपये शेतकऱ्याला खर्च येणार आहे. पूर आला म्हणजे पूर येऊन जातो असं सहज वातावरण संपत नाही. पुरासोबत काडी कचरा, काटे, काय काय त्या शेतात येऊन बसतं, ते अजून खूप मोठा विषय आहे. कुठली माती वाहून गेलेली असते, कुठंतरी लेवलचे ट्रॅक्टर बोलावं लागतात, त्यांना ते जमीन कुठं सपाटीकरण करावं लागतं. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्याच्या ज्या खर्चिक आहेत शेत पूर्वपदावर आणण्यासाठी, आणि सरकार जे थोडंसं 2-3 हजार रुपये, 4 हजार रुपये एकरी, काय 3400 रुपये एकरी मदत करते, त्या अनुषंगाने शेतकरी हा पूर्णपणे कोलमडून जाईल. सरकार जर असं शेतकऱ्यांना वाऱ्यावर जर सोडून देऊ लागलं, शेतकरी हा पूर्णपणे कोलमडून जाईल. पुढच्या सीझनवर याचा परिणाम होईल. तसंच शेतकरी अशा मोठ्या मोठ्या संकटाला झेलतो झेलतो तर त्यात कशावर तो टिकतो? समजा बँकेने कर्ज नाकारलं तो मायक्रो फायनान्सकडे जातो. मायक्रो फायनान्सने नाकारलं तो एखाद्या खाजगी सावकाराकडे जातो. म्हणजे तो कुठून तरी पैसे आणतो आणि तो शेती दुरुस्त करून पुढचं पीक, तो त्याचं, कारण तो व्यवसाय आहे, तो शेती त्याच्याशिवाय दुसरा त्याच्याकडे पर्याय नाही, आणि म्हणून त्याला पुढचं पीक घेणं आवश्यक आहे. म्हणून तो अजून पुन्हा एकदा खाजगी सावकाराकडे जेव्हा जातो, त्यावेळेस त्याला ती शेती गहाण ठेवून त्याला ते नावावर रजिस्ट्री करून कितीतरी मोठ्या, म्हणजे 36% ते 70% महिन्याला व्याज आकारलं जातं. हे खरं तर याच्या कुठं सरकारी दरबारी नोंदी नाही, पण सत्य परिस्थिती अशीच आहे. किमान 36%
म्हणजे 100ला 3 रुपये व्याज दर महिन्याला, ते 70% व्याजानं पैसे आणून पुढची आता पेरणी होणार आहे आणि शेती दुरुस्ती होणार आहे. सरकारने ही सरकारने घेतली पाहिजे. त्याच्यासाठी सोपं सोल्युशन आहे. तुम्ही ही मदत तर करतायच, पण जे त्यांच्यावर कर्ज आहे ते कर्ज, मी कधीच कर्ज माफी हा शब्द वापरणार नाही. कारण माफ कोणाला करायचं? ज्यांनी गुन्हा केलाय त्याला माफी द्यावी ना. आम्ही कुठं गुन्हा केलाय? आम्ही बँकेचं कर्ज उचललं. तुम्ही सरकारी धोरणानं आमच्या शेतकऱ्याचे भाव, शेतीमालाचे भाव पाडले, आम्हाला तुम्ही घाट्यामध्ये घातलं. आणि मग आता जर आमच्यावर कर्जाचा डोंगर झाला, ते कर्ज उचलून आम्ही कुठं काही जुवा खेळला नाही ना, शेतीतच पैसे टाकले. मग ती जिम्मेदारी सरकारची आहे. सरकारने ते पूर्ण पैसे आमचे भरले पाहिजे आणि बँकांना पुन्हा एकदा सूचना दिल्या पाहिजे की शेतकऱ्यांना कर्ज द्या, त्याची आम्ही हमी घेतो, हे सरकारने सांगायला पाहिजे. जर शेतीचं उत्पन्न पुन्हा घटलं तर कर्ज जर शेतकरी नाही भरू शकला तर आम्ही त्याची हमी घेतो, असं राज्य सरकार व केंद्र सरकारने बँकांना हमी द्यायला पाहिजे आणि ते पुन्हा उपलब्ध कर्ज करून द्यायला पाहिजे. तर शेतकरी पुन्हा या शेतीत उभा राहील. याच्याशिवाय शेतकऱ्याला पुढचं पीक घेणं सुद्धा सोपं नाहीये. आणखी तो पुन्हा कर्जबाजारी होत राहील, या आत्महत्या वाढत राहतील. खरं तर जगाच्या तुलनेत आपण इकडे एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. मोदीला आपण विश्वगुरु मानलंय. अमेरिकेसोबत आपली आता स्पर्धा करतोय आपण, मीडियात तर पाहतोय. आम्हाला खरं खोटं ते वेगळा विषय आहे. मग एकीकडे एवढे मोठे आपण स्वप्न पाहतोय आणि दुसरीकडे आपला जो आपला अन्नदाता म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय, त्याला पिढ्यान पिढ्यापासून त्याच्या म्हणजे घरातल्या जाणत्या माणसाला, घरातला जो कारभारी आहे, जो पुढारी आहे, जो घराचा पालक आहे, जो घरच्या सगळ्यांना घेऊन चालतो, सुखादुखात तो उभं राहतो. पैसे नसले तर कुठूनही काही, कोणाच्या पाया पडून, कोणाच्या किती सवयी दिडी, हे शब्द आहेत गावकीचे, एवढ्या व्याजाने ते पैसे आणतो आणि कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच माणसाला आत्महत्या करावी लागते. बाबाला विचारून हे घे सरकारसाठी म्हणा, येऊ का मग? निर्वाण आहे. तिथं कोणतरी लागल ना. नाही, आता हे सगळं बरं का कृष्णा, तुम्ही ऐका ही चर्चा. ह्या सगळ्या याच्यामध्ये ही जी काय आपली, ज्याला आपण व्यवस्था म्हणतो, म्हणजे सरकार आहे, तुमचं राज्य आहे, केंद्रातलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कृषी महामंडळ आहेत, कृषी मूल्य आयोग आहेत, म्हणजे शेतीचे भाव ठरवणं असेल, शेतकरी संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी संघटना आहेत. या सगळ्या म्हणून कुठंतरी त्याला जी आर्थिक शिस्त, जसं शरद जोशी यांनी ते शेतकरी संघटनेच्या मार्फत त्यांनी जे काही अभ्यासपूर्ण असं एक आर्थिक गणित त्याच्यामध्ये आखलेलं होतं. असं तुम्हाला असा कुठला नेता किंवा असा राजकीय म्हणजे किंवा सामाजिक किंवा शेतकऱ्यांचा असा कुठला आत्ता वाटतोय की ज्याच्याकडे अपेक्षा आहे बघावा आणि तो सगळ्या गोष्टींचा विचार करेल? आता शरद पवार आहेत, ते दिग्गज नेते आहेत, त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. ते पंतप्रधान मोदींना नेहमी भेटतात. नवीन काही प्रयोग केला की बघा हा मोठा आंबा कसा आलेला आहे, मोठं डाळिंब कसं आलेलं आहे, ते जाऊन सांगतात. शेतकऱ्यांच्या समस्या ते सांगतात. तर आता काल त्यांनी म्हटलेले की केंद्राने ताबडतोब त्याची दखल घेतली पाहिजे, हे बोललं पाहिजे. तर हे सगळं राजकीय जी काही, मग ते वॉर सुरू होऊन जातं त्याच्यामध्ये. शेतकरी संघटनाही वेगवेगळ्या लढतात. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही असं तुम्हाला वाटतं का? मुळामध्ये सर, शासनाने आजपर्यंत ज्या शेतकऱ्याच्या संघटना होत्या हा. त्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शासनावर दबाव आणण्याचं काम करत होत्या. एक दबाव गट म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होत्या. जसं आपण म्हणलात तसं शरद जोशी साहेबांची जी शेतकरी संघटना होती, त्या संघटनेचा खूप मोठ्या प्रमाणावर शासनावर दबाव असायचा. एक प्रभावी दबाव गट म्हणून ती संघटना काम करत होती. परंतु त्यानंतर शासनाच्या असं लक्षात आलं की हे शेतकरी जर संघटित झाले तर ते आपल्याला त्याच्या पद्धतीनं काम करू देणार नाहीत. त्याचे जे धोरणं आहेत ते त्याच्या पद्धतीनं मांडू देणार नाहीत. म्हणून जो जो कोणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन पुढे येईल, त्यांना मॅनेज करून त्यांना पक्षात घेण्याचं काम मागच्या या 10-15 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि आज आपण अनेक शेतकरी नेते पाहतो जे शेतकऱ्यासाठी पुढे येतात, शेतीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतात. खूप मोठा समुदाय त्यांच्या मागे येतो. त्या लोकांना त्या पक्षामध्ये घेऊन संबंधित राजकीय पक्षाने ही जी शेतकऱ्यांची चळवळ आहे ती मोडीत काढली. त्याच्यामुळं आज शेतकरी कोणाच्या मागे जावा, कोण आश्वासक चेहरा आहे असा शेतकऱ्यांना दिसायला कोणी तयार नाही. त्याच्यामुळं आज शेतकरी समाज हा स्वैरभैर झालेला आहे. विश्वास तरी कोणावर टाकावा? एखाद्यावर विश्वास टाकून त्याच्या पाठीमागे जावं तर तो कोणत्यातरी पक्षामध्ये लगेच काही दिवसाला जॉईन झालेला दिसतो आणि तो स्वतःची पुढी भाजून घेण्याचं काम करतो.
हा खूप मोठा ह्या 5-10 वर्षामध्ये हा विषय पुढे आलाय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय दिसत नाही आणि बरोबर आहे शासनाला अगदी. जे बरं का, अपेक्षित आहे. आपली आता वेळ संपत आलेली आहे. माझं शेवटचं अगदी 2-2 ओळीमध्ये मला उत्तर पाहिजे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकेल, सगळ्या यंत्रणांमध्ये संवाद साधू शकेल, आर्थिक परिस्थिती, पिकाचा हमी भाव, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकेल, अशा पद्धतीचा महाराष्ट्रातला नेता नाही, असं तुमच्याकडून उत्तर आलेलं आहे. तरी देखील आपल्याला इतकं निराश होऊन चालणार नाहीच. तर का म्हणजे तुमची आता राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून, मग ते कुठलाही पक्ष असो, तुमची काय अपेक्षा आहे? अगदी थोडक्यामध्ये सांगा संतोष तुम्ही. मला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन्ही पक्षांकडून एक अपेक्षा आहे. जेव्हा कोणता विरोधी पक्ष सत्तेत येतो तेव्हा त्याची भाषा बदलते आणि तोच पक्ष जेव्हा विरोधी पक्षात असतो तो शेतकऱ्याच्या बाजूने बोलतो. पण आजच्या परिस्थितीमध्ये आजचा विरोधी पक्ष सुद्धा शेतकऱ्याची बाजू ठामपणे मांडत नाहीये. विरोधी पक्ष सुद्धा कमी पडतोय. आताच जोमेगावकर साहेबांनी जो विषय मांडला की शेतकऱ्यांना सुद्धा आता शेतकरी सैरभैर झालेत, नेमकं कुणाच्या पाठीमागे राहावं हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. शेतकरी नैराश्यग्रस्त आहे. पण मला वाटते की यावेळेस सरकारने शेतकऱ्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊ नये. विरोधी पक्षाने सुद्धा मोठ्या ताकदीने या शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने त्यांनी सरकार समोर मांडून मोठ्या ताकदीने सरकारवर दबाव आणून, शेतकरी तुमच्या सोबत आहे, सर्व शेतकरी आज विरोधी पक्षाच्या सुद्धा सोबत यायला तयार आहे, पण तुम्ही तेवढ्या ताकदीने हा प्रश्न मांडून सरकारकडून जर तुम्ही काही शेतकऱ्याच्या पदरात ठोसपणे काही जर पाडून देऊ शकलात तर हा शेतकरी तुमच्या पाठीमागे राहील. मला वाटतं राजकीय लोक शेतकऱ्याची बाजू घेत नाहीत, कारण शेतकऱ्याची बाजू घेतली की त्यांना वाटतं शहरातला मतदार आपल्यापासून दूर जाईल. यामुळे विरोधी पक्षही शेतकऱ्याची बाजू घेत नाहीये आणि सरकारचं सत्ताधारी पक्ष सुद्धा शेतकऱ्याची बाजू घेत नाही. या वाईट अवस्थेत शेतकरी अडकलेला आहे. याच्यातून जर सरकारने शेतकऱ्यांना बाहेर नाही काढले तर हे खूप मोठं नैराश्य निर्माण होईल या राज्यात आणि याच्यातून निश्चितच अराजकता माजेल. मला हे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसतंय. हा धोका मला दिसतोय. महाराष्ट्रासारखा पुरोगामी महाराष्ट्र ज्यांना म्हणतो आपण, ज्या महाराष्ट्राला साधू संतांच्या पवित्र विचाराने पावन झालेला महाराष्ट्र म्हणतोय, तो महाराष्ट्र आज अराजकतेच्या दिशेने जाईल मला असं वाटतंय. नेते मंडळी आज तुम्ही सांगितलं, प्रताप सरनाईक शिंदे फोटो पाहिले आणि लोकांनी ती मदत अक्षरशः पाण्यात फेकून दिली. मुख्यमंत्र्यांनाही तिथं प्रश्न विचारले गेले. काही लोकांना अडवलं, आमच्या कृषी मंत्र्याला आमच्या गावात येऊ नका म्हणून शेतकऱ्यांनी हाकलून लावलं. हे आज ही सुरुवात आहे. भविष्य जर हे असंच राहिलं तर नेता दिसला तर शेतकरी यांना जिथं दिसतील तिथं पळू पळू मारतील, ही परिस्थिती आज आलेली आहे. म्हणून सरकारनेच या अशी अराजकता माजू नये म्हणून यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा असं मला माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर. धन्यवाद तुमचे दोघांचे, संतोष गव्हाणे आणि कृष्णा जोमेगावकर. तुम्ही भरपूर वेळ दिला आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती लोकांसमोर मांडलेली आहे. दर्शकांना माझी विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि या चर्चेवर आपल्याला जे वाटतंय ती प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. तर धन्यवाद संतोष आणि कृष्णा. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू.